शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर एकाच दिवशी 5 चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय CP सरांनी सर्व पोलीस स्टेशन्स, DB पथक, त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च, त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या PI कडसाहेब आणि त्यांची टीम PSI श्रीवंत, त्याचबरोबर API तोडकर यांनी CCTV फुटेज, त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स, घडलेल्या घटना, त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी 8 तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण 22 गुन्हे निष्पन्न केलेत. त्यामध्ये 20 चेन स्नॅचिंग, 1 मोटरसायकल चोरी आणि 1 घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या कामगिरीमध्ये युनिट 1चे पोलीस निरीक्षक कडसाहेब, त्याचबरोबर त्यांची टीम API तोडकर, PSI श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे आपल्याला त्यांचे त्यामध्ये चेहरे ओळखता आलेत आणि या कामी आपल्याला स्मार्ट सिटीचे भूषण राजेंद्र खैरनार त्यांच्याबद्दल आयुक्तालयातर्फे त्यांचं किरणला पकडलं तेव्हा अशी चर्चा होती की त्यांनी पोलिसांवर त्याला पकडत असताना तिथे धडापड पडला आणि त्यामध्ये त्या धडापट्टी झाली. फक्त त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फायरिंग झालेली नाहीये. त्याने प्रयत्न केला होता. एक गावठी कट्टाही मिळून आलेला आहे. 353 जुना 353 शासकीय कामामध्ये अडथळा असं गुन्हा अटक केलं काय चौकशी होणार